कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीभावापेक्षा कमी भावाने होणारी शेतमालांची बेकायदेशीर खरेदी, हमीभाव कायदा, खरेदीमधील अन्यायकारक गुणवत्ता निकष, उदाहरणार्थ आर्द्रतेची 12% अट, बारदानांची उपलब्धता, हमीभावाने खरेदी केलेले शेतमालांचे नगण्य टक्केवारी हे विषय चर्चेमध्ये असतात आणि महत्त्वाचे आहेतच। परंतु त्याचबरोबर चर्चेमध्ये नसलेला पण अति महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे वायदे बाजार। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। शेतकऱ्यांना कृषी मालातला चांगला भाव मिळण्यासाठी वायदे बाजाराचा फार महत्त्व आहे। शेतमालाचे भाव पाडण्यासाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीने गहू, सोयाबीन, कच्चे पाम तेल आणि मूग अशा 7 धान्यांचा फ्युचर वायद्यांवर 3 वर्षांपासून बंदी घातल्याचा आरोप होत आहे। अलीकडे दरवर्षी ही बंदी 1 वर्षांनी सरकार वाढवत असते। आता त्यांनी ती बंदी 31 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजे फक्त 1.5 महिन्यांनी वाढवली आहे। आता समजून घेऊयात वायदे बाजार म्हणजे काय। वायदे बाजारात एकाच वेळी आजची किंमत काय आहे आणि भविष्यातील किंमत काय असेल याची माहिती होते। ही भविष्यातील किंमत अंदाजे नसते, तर त्या किमतीवर आपण प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहार करू शकतो। सोप्या भाषेत सद्यस्थितीत हजर बाजारात म्हणजे स्पॉट मार्केटमध्ये आधी माल व मग सौदा असा व्यवहार होतो, तर वायदे बाजारात आधी सौदा आणि मग माल विक्री होते। थोडक्यात तो भविष्यातील खरेदी विक्रीचा व्यवहार असतो। तो भविष्यातील किमती संशोधित करणारा, ज्याला इंग्रजीत प्राइस डिस्कव्हरी म्हणतात, असा सर्वात कार्यक्षम बाजार आहे। या बाजारामध्ये कृषी मालाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार वर्तमान काळात म्हणजे चालू तारखेला ठरतो, पण त्या वस्तूचा प्रत्यक्ष देणे घेणे व्यवहार भविष्य काळ ठरवलेला निश्चित तारखेला होतो। सोन्या चांदीचे भाव जशी दररोज कळतात तसे शेतमालाचे भाव कळतात। शेतमाल किमतीतील चढ उतारांचा फायदा घेऊन ट्रेडिंगमध्ये पैसे कमवता येतील, याचा फायदा शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, कृषी प्रक्रिया उद्योग, जिनर्स, व्यापारी, निर्यातदार या सर्वांनाच होतो। हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो। समजा हरभऱ्याला 8,000 रुपये प्रति क्विंटल हा आजच्या पेरणीच्या वेळीचा भाव असेल, तर काढणीपर्यंत न थांबता वायदा करून शेतकऱ्यांना आपले उत्पादन आगाऊ विकून चांगली किंमत निश्चित करता येणे शक्य होते। तो विक्रीची किंमत लॉक करू शकतो। त्याला प्राइस हेजिंग म्हणतात। कारण जेव्हा एकदम शेतकऱ्याचे उत्पन्न बाजारामध्ये येते तेव्हा बाजार भाव कोसळतात। त्यामुळे शेतकरी जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटपर्यंत जातो तोपर्यंत त्याला माहित नसतं की त्याच्या शेतमालाला किती भाव मिळणार आहे। एकदा आत गेल्यानंतर व्यापारी ठरवतील त्या भावाने विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो। हातात पट्टी आल्यावरच त्याला भाव कळतो। या दुर्दैवी बाबीपासून त्याची सुटका होऊ शकते अशी रीतीने ही योजना शेतकऱ्यांना बाजारातील चढ उतारच्या अस्थिरतेपासून संरक्षण देते, योग्य भाव मिळवून देते व आर्थिकदृष्ट्या स्थैर्य प्रदान करते। दुसरीकडे शहरातील ग्राहकांसाठी महागाई वाढू नये म्हणून सरकारने वायदे बाजारावर बंदी आणल्याचं समर्थन करते। परंतु IIT पवई मधील प्रोफेसर सार्थक गौरव यांनी गेल्या 20 वर्षातील आकडेवारीचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की वायदे बाजारामुळे महागाईवर अतिशय नगण्य परिणाम झालाय। दुसरी भीती अशी वर्तवली जाते की यामुळे सट्टे बाजाराला, गॅम्बलिंग, काळा बाजार करायला प्रोत्साहन मिळून अचानक तेजी येऊन भाव वाढतील। परंतु ही भीती पण काल्पनिक व निष्कर्ष असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे। सेबी ही स्वायत्त संस्था आहे व त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित आहे, परंतु तिथे सरकारच्या दबावामुळे राजकीय प्रेरित निर्णय घेतले जातात असा आरोप सेबीवर केला जातो। परंतु MCX आणि NCDEX या दोन्ही कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार केल्याने बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी होऊन एक पर्याय सोय उपलब्ध होऊ शकते असा एक दुसरा मतप्रवाह आहे। पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास अजून अतिरिक्त 10% पर्यंत सगळ्यांचा फायदा होऊ शकतो। शेतमाल प्रक्रिया उद्योगामध्ये सतत उत्पादन प्रोसेस असल्यामुळे त्यांना किमान शेतमालाचा साठा करावा लागतो। साठा करताना किंवा त्याची विक्री बाबतचा निर्णय घेण्यासाठी वायदे बाजार ही मदत होते। यामध्ये सरकारने वारंवार अचानक बंदी न आणता या बाजारातील अनिश्चितता कमी केली पाहिजे व व्यवहारामधली विश्वासार्हता टिकून ठेवली पाहिजे असे तज्ञांचे मत आहे। जागतिक बाजारपेठ आयात निर्यातीचा प्रवाह योग्य प्रमाणात ठेवण्यातही वायदे बाजाराचा मोलाचा वाटा आहे। यामुळे शेतमालाची निर्यात वाढू शकते व भारताला परकीय चलन उपलब्ध होऊ शकते। अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जसे शिकागोमध्ये सोयाबीनचे भाव ठरवण्याचे बेंचमार्किंग होऊ शकते,
तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारत जगातील किमती ठरवण्यासाठी बेंचमार्किंग ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते। सेबीने शेतमालाला अशी बंदी आणण्यापेक्षा सर्व लाभधारकांची जागरूकता, प्रशिक्षण, सोप्या भाषेत समजावून त्यांच्या जास्तीत जास्त सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे वायदे बाजाराचे समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्याला वायदे बाजाराबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि बातम्या बघण्यासाठी आणि अशाच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।